कालपासून विदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झालेल्या आहे, परंतु खासगी संस्थांच्या शाळा काल सुरू झालेल्या नव्हत्या। वेगवेगळ्या मागण्यांसाठी काल जे आहे ते संप बहिष्कार टाकले होता, परंतु आज जर आपण पाहिलं तर खासगी शाळा सुरू झालेल्या आहेत। किलबिलाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो या ठिकाणी एका खासगी संस्थेच्या शाळेमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांचं ढोल पथकांच्या द्वारे जे आहे ते स्वागत केलं जात आहे। आपण बघू शकतो ढोल पथक जे आहे ते या ठिकाणी आहे आणि ढोल पथकाच्या माध्यमातून वाजत गाजत या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। गुलाबाचं पुष्प देऊन जे आहे ते विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। जवळपास 45 दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांमध्ये जर आपण पाहिलं तर किलबिलाट सुरू झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो शिक्षकांच्या वतीनं वाजत गाजत विद्यार्थ्यांना जे आहे ते शाळेत या ठिकाणी आणलं जात आहे। गुलाबाचं पुष्प देऊन या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी फुलांची उधळण जी आहे ते विद्यार्थ्यांच्या अंगावर जी आहे ती केली जात आहे। अनेक विद्यार्थ्यांचा पहिला दिवस या शाळेतला आहे, त्यामुळं उत्साहाचं वातावरण जर आपण पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 500 शाळा जे आहेत ते खासगी 500 शाळा आजपासून चालू झालेल्या आहेत, त्यामुळे एकंदरीत उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश देण्याचा जो आहे तो शासनाचा उपक्रम आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गणवेश देखील दिले जाणार आहेत। काल अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना जे आहे ते पेन वही देण्यात आले। आपण बघू शकतो हर्ष उल्हासामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला हर्ष उल्हास पाहायला मिळतो आणि आज जर आपण पाहिलं तर पहिला दिवस संपूर्ण या विद्यार्थ्यांचा आहे आणि हर्ष उल्हासात संपूर्ण विद्यार्थी आज शाळेमध्ये दाखल झालेले आहेत। पहिला दिवस आहे बेटा, कसं वाटते आज पहिला दिवस आहे शाळेचा? चांगलं। सरांनी स्वागत केलेलं आहे, फूल दिलेलं आहे, कसं वाटते? छान वाटतं। आपण बघू शकतो काही नवीन विद्यार्थी आहे। बेटा कसं वाटते? ढोल पथक आहे, सर स्वागत करत आहे, खूप छान वाटते। कुठल्या वर्गात शिकते? मी 7th ला। काय वाटते आज सर्व मैत्रिणी या सोबत असणार आहे, सुट्टीवर गेलेल्या होत्या तुम्ही? हो पण या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। 45 दिवसाच्या प्रदर्गी सुट्टीनंतर आज संपूर्ण विद्यार्थिनी जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। शाळा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये जल्लोषाचं आणि हर्ष उल्हासाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।